तर गाईज गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि वाजले आहे सकाळचे 10 आणि मीने घरी बनवलं हे आहे सायन्सचा प्रोजेक्ट. ते आम्हाला उद्या सबमिट करायचे. हे असं दिसतं. हे ते स्ट्रिप्स आहे, स्ट्रिप्स रिबन. ते आमच्या हाताचे विंग्स असतं. हे रिप्रेझेंट करतं आमचे बोटांचे जॉईंट. हे ते स्ट्रॉने मीने केले, ते तुम्ही बघू शकता. आणि आम्ही असं खेचला तर हे असं येणार, पुढे येणार, बघू शकतात. असं आम्ही करतो बघा, असं ते तसं होतं. थंब पण येऊ शकतो, थंब पण येतो असं. आणि असं असं करतात ते. आणि असं हा वाला फिंगर पण आहे, हा वाला फिंगर पण आहे आणि हा वाला फिंगर पण आहे. तर तुम्हाला हे सायन्स प्रोजेक्ट वाटलंय तर कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि व्हिडिओला स्किप नको करा, कारण की आम्ही अजून रेकॉर्ड करणार आहे. हाय फ्रेंड्स, तर आज दिवस आहे संडे आणि घरात खूप जास्त साफसफाई आहे, कारण दिवाळी नजदीक येते आणि वरून आम्हाला रील्ससाठी टाईम नाही भेटत होता. तर आम्ही आतापासून डिसाईड केलं आहे की आम्ही जास्त रील्स संडेला टाकणार आहे. आणि आम्ही आता रील्सची प्रॅक्टिस करत होतो, त्याच्यानंतर आता आम्ही रील्स करणार आहे. चला मंथन, काय करतोय? रील्स काढायला रेडी आहे. रेडी आहे, चला. हां. बघू शकतात दिवाळी आता जवळ येणार आहे, म्हणून आम्ही साफसफाई स्टार्ट करत आहे. रिया, तू काय करते? हा, काय करते? पण हा पंख्याला आता तुझा हात पोचेल का? तू मोठा टेबल घे ना, मोठा टेबल घे. नाही नाही ना, ते प्लॅस्टिक वगैरे सगळं काढ व्यवस्थित. ते लाकडी घे ना रिया टेबल. अगं कसा हात जाणार? आधी झाडू नाही करणार, आधी झाडू करू दे तिला. थांब जरा. हा, थांब. एका महिन्यामध्येच आम्ही साफ करून सुद्धा इतकी धूळ आहे. व्यवस्थित साफ कर रिया, डोक्यावर नको पडू दे. आता केस धुतलीस ना. नंतर हे सगळे ड्रॉवर क्लीन करायचे तर हे तिन्ही ड्रॉवर पटापट सगळे क्लीन कर. आणि आम्ही विसरलो. आम्ही हे सगळं काम केलं तर मम्मा आम्हाला दोघांना 50-50 रुपये देणार आहे. त्याच्याने आम्ही फटाके घेणार सोलो. हे सगळे खालची पण घाण पुसून काढायची रिया. दिवाळीची शॉप चालू झाली आहे. हा, आता हे बघ, हे पूर्ण फटाफट क्लीन करा. चला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बघायचे सगळं तर प्लीज डोंट स्किप दी व्हिडिओ. चला. दिवाळी आली. दीदीचे एक्सप्रेशन बघा, खूप छान आहे. असं वाटतंय की आता टॉर्नेडो दीदीच्या तोंडात पडणार आहे. असा हे ओव्हर ऍक्टिंग आहे दीदीची. ओ वा, काय ओव्हर ऍक्टिंग आहे. एपिक ओव्हर ऍक्टिंग तुम्ही आता बघू शकता दीदी मध्ये. दीदी हसते आहे. आत्ताच तू खालचा कचरा पटकन झाडू मारून घे रिया आणि कोपऱ्याला लाव पटकन, नाही तर सगळीकडे होऊन जाईल ते. पटापट आधीच हे कर. एकत्र करायला पाहिजे. म्हणताना आटपतं की हा किती पसार आहे. हे नको ते सगळे काढ वगैरे सगळं फेकून दे मंथन. बघ तो ड्रॉवर किती छान वाटतोय. बघ किती सुंदर वाटतोय. सगळं टिश्यूने पुसून घे ओल्याने. आणि सगळं टाकू नको, व्यवस्थित ते रबर लावून ठेव. हे ताड रबर. अरे तेच तर नाही रिया. काय काय रंगोली बघते कसली. अगं रंगोळी नको, ते पंखा साफ केला त्याला पुसून घ्यायचे. 5 रुपये तट. दीदीचे 5 रुपये. चल उठ लवकर, चल काम कर पटापट. चल 5 रुपये आटप. चल
व्यवस्थित ते एका ह्याच्यामध्ये ठेव, ह्याच्यामध्ये ठेवून दे मंथन, ह्याच्यात ठेवून दे, इथे सगळं ह्याच्यात ठेवून देते, इकडे तिकडे पडायला नको. आणि सगळे ड्रॉवर हा क्लीन केलास ड्रॉवर? हा केलास ना, तो पण दोन्ही पण करून टाक. हा मग पैसे भेटणार. हा पैसे भेटणार तुला. आता नाश्ता करून घे जरा 5 मिनिट्सच्या ब्रेक मध्ये. हा मंथन चल. तर जाय सावधान राहा, कारण की 16 फटाक्यांच्या दुकानामध्ये जाऊच नका, मोठे फटाक्यांच्या दुकानामध्ये जावा. आधी हे 15ला भेटायचे, आता 30ला भेटतोय. हे महागाई वाढली आहे मंथन, महागाई वाढली आहे. सिंगल चिटपुट 15 रुपयाला, 30 रुपयाला बॉक्स भेटेल तुम्हाला. ह्याचे तर सेमच आहे, 8 रुपयालाच आहे. तर महागाई वाढली आहे मंथन, अजून घेतले. महागाई वाढली आहे. पण मोठे दुकानामध्ये जावा, ते छोटे दुकानावाले प्राइस स्वतःचे वाढवत आहे, म्हणजे त्यांच्या प्रॉफिट होत आहे. मोठ्या दुकानामध्ये जाणार तर पूर्ण बॉक्स 8 मध्ये, म्हणजे हे 30 मल्टिप्लाय केला ना 10 पॅकेट तर 300. पण तुम्ही मोठ्या दुकानामध्ये जाणार ना तर ते तुम्हाला 280ला भेटणार, तर तुमच्या 20 रुपये वाचून जाणार. हे तर 15ला भेटतोय, 30 रुपयाचा तर बॉक्स भेटेल छोटावाला. आणि एक बुलेट बॉम्ब 20 रुपयाला. तर आता एक काम कर, फ्रँकी घेतली ती खा. रिया फ्रँकी घेऊन ये जरा. नाही नाही नंतर नाही, रिया सोबत फ्रँकी खायची आणि मग खाली जाऊन फटाके फोडायची. इथे ठेव फटाके साईडला. रिया ए फ्रँकी घेऊन ये इथे एक आम्हाला. तर गाईस मला खूप एक्साइटमेंट येते दिवाळीची. फ्रँकी पण हे दिवस असतात ते एकदम स्लोली जातात. चांगले दिवस स्लोली आणि वाईट दिवस एकदम, म्हणजे एकदम अजून स्लोली. वाईट दिवस तर अजून स्लोली जातात. म्हणून आधी घे. तू तिखट सांगितलेलंस, तू त्याला सांगितलं नाही कम तिखा दे ना म्हणतात. थोडं तिखट खायची सवय करायची आता. पण माझ्या सायन्स सब्जेक्ट मध्ये सांगताय की स्पायसी फूड नव्हतं खावा. हा ठीक आहे, आता खा सध्या. चल पटापट का ना, फटाके फोडायला जायचंय ना. पटापट खा. रिया कशी आहे टेस्ट? कशी मला आहे? 2 लिटर पाणी पाहिजे, नाही तर हे खाल्लं तर मी धब पिणार. साइड प्लीज. कसं आहे ग रिया?